नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। इकडे थोडंसं वर करायला and still it's useless. It's anyway. हे झाडाला काहीतरी टच झाल्यामुळं हे होतंय. हरे कृष्ण, माफ करा. श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 11 ध्रुव महाराजांचे यक्षांशी युद्ध. श्लोक नंबर 6 नाही वाचला आपण. यक्षांशी युद्ध, स्वयंभू म्हणूनचा उपदेश, श्लोक नंबर 6. या स्वयंभू म्हणूनचा उपदेश, श्लोक नंबर 6. तान हन्यमानानभिवीक्ष्य गुह्यकान् अनाघसच्चिरत्रथेन भूरिशः अनागसश्चित्ररथेन भूरिशः औत्तानपादि कृपया पितामहो मनुर्जगादोपगतः सहर्षिभिः। तान् हन्यमानानभिवीक्ष्य गुह्यकान् अनागसश्चित्ररथेन भूरिशः औत्तानपादिं कृपया पितामहो मनुर्जगादोपगतः सहर्षिभिः। तान् हन्यमानानभिवीक्ष्य गुह्यकान् अनागसश्चित्ररथेन भूरिशः औत्तानपादिं कृपया पितामहो मनुर्जगादोपगतः सहर्षिभिः। तान् हन्यमानानभिवीक्ष्य गुह्यकान् अनागसश्चित्ररथेन भूरिशः औत्तानपादिं कृपया पितामहो मनुर्जगादोपगतः सहर्षिभिः। तान् त्या यक्षांची हन्यमानान हत्या होत असलेली
अभिवीक्ष अभिवीक्ष पाहून पाहून गुह्यकान गुह्यकान यक्ष यक्ष अनागसः अनागसः निरपराध निरपराध चित्ररथेन चित्ररथेन सुंदर रथावर आरूढ असलेले सुंदर रथावर आरूढ असलेले ध्रुव महाराज ध्रुव महाराज भूरिशः भूरिशः अत्यंतिक अत्यंतिक अवतानपादिम अवतानपादिम उत्तानपादाच्या पुत्रास उत्तानपादाच्या पुत्रास कृपया कृपया कृपापूर्वक कृपापूर्वक पितामहः पितामहः आजोबा आजोबा मनुः मनुः स्वयंभुव मनु स्वयंभू मनु जगाद जगान उपदेश केला उपदेश केला उपगतः उपगतः जवळ आले जवळ आले सह ऋषिभिः सह ऋषीभिः महर्षींसह महर्षींसह. भाषांतर आहे आपला नातू ध्रुव आपला नातू ध्रुव वस्तुतः निरपराध असलेल्या वस्तुतः निरपराध असलेल्या अनेक यक्षांचा वध करीत असल्याचे पाहून अनेक यक्षांचा वध करीत असल्याचे पाहून स्वयंभुव म्हणून स्वयंभू म्हणू अनेक श्रेष्ठ महर्षींसह अनेक श्रेष्ठ महर्षींसह ध्रुवाकडे आले ध्रुवाकडे आले आणि अतिशय करुणेने त्यांनी आणि अतिशय करुणेने त्यांनी त्याला सदुपदेश देण्यास प्रारंभ केला. या अध्यायाची खरी सुरुवात इथून होते. स्वयंभू मनू हे शुद्ध भक्तांपैकी एक असतात, असलेच पाहिजेत. पण मनुसंहिता किंवा मनुस्मृती आपण काल भगवद्गीतेमध्ये वाचत होतो परवा, ते मनू लिहितात. भगवंतांच्या नियम बंधन कायद्यानुसार लिहितात. स्वाभाविकताच जो भक्त असतो तो करुणामयी असतो. दुसऱ्या जीवाचा हाल झालेला तो बघवतच नाही. त्याला आध्यात्मिक दृष्ट्या असो किंवा भौतिक दृष्ट्या असो. मग टेम्पररीली तात्पुरतं भयानक क्रोधित होऊन ध्रुव महाराजांचा कंट्रोल थोडाफार सुटल्यासारखा दिसतोय. ते क्षत्रियाचा तो धर्मच असतो, त्याला आपण कंट्रोल सुटला असंही म्हणू शकत नाही. आणि यक्ष लोकांनी काही हार पण मानलेली नव्हती. परंतु ज्या प्रमाणामध्ये यक्षांनी अटॅक केला त्याच्या किती सहस्रपटीने ध्रुव महाराजांनी अटॅक केला. नुसताच पराभूत केलं नाही तर अंधाधुंदपणे मारायला सुरुवात केलं ध्रुव महाराजांनी. प्रत्येकाला, कोणाचे मान, कोणाचे धड वेगळे केले, हात पाय तोडले. सगळे स्वैरावैरा धावू लागले घाबरून जेव्हा शत्रू पळतो तेव्हा ते लक्षण असतं पराजित होण्याचं. परंतु ध्रुव महाराज थांबले नाही, तरी पण महाराज सुटले होते. म्हणून इथे लिहिलेलं आहे की निरपराध असलेल्या अनेक यक्षांचा वध करीत असल्याचे पाहून स्वयंभू म्हणून अनेक श्रेष्ठ महर्षींसह ध्रुव महाराजांकडे आले आणि त्यांना उपदेश देण्यास सुरुवात केला. बेसिकली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आले होते. काय म्हणतात बघूया आपण. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, ध्रुव महाराजांनी यक्षांची नगरी अलकापुरीवर आक्रमण केले कारण एका यक्षाने त्यांच्या बंधूची हत्या केली होती. वस्तुतः त्यांचा बंधू उत्तम याचा वध करणारा एकच यक्ष अपराधी होता. ते सर्वच यक्ष अपराधी नव्हते. अर्थात यक्षांनी आपल्या बंधूचा वध करताच ध्रुव महाराजांनी त्यांच्या विरुद्ध गंभीर पावले उचलली. इट्स व्हेरी उत्तमचा वध केला
वध हा शब्द आसुरी लोकांसाठी वापरला जातो. यक्षांची हत्या केली. मराठी भाषांतर करताना लक्ष दिलं पाहिजे थोडस. यक्षांचा वध केला, उत्तमची हत्या केली असं पाहिजे होतं ते. अर्थात यक्षांनी आपल्या बंधूचा वध करताच ध्रुव महाराजांनी त्यांच्या विरुद्ध गंभीर पावले उचलली. दोन्ही पक्षांमध्ये युद्ध घोषित झाले आणि पुढे चालूच राहिले. अशाच प्रकारची घटना कधी कधी वर्तमान काळीही घडते आणि एका मनुष्याच्या चुकीमुळे संपूर्ण देशावरच आक्रमण केले जाते. अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणातील आक्रमण मानव जातीचा जनक आणि मानवांसाठी नियम रचणाऱ्या मनूस मान्य नाही. म्हणून यास्तव स्वयंभू मनूंना आपला नातू ध्रुव यास निरपराधी यक्ष नागरिकांची हत्या करणे चालूच ठेवण्यापासून परावृत्त करावायचे होते. मनूचं मेन काम आहे मानव जात वाढवणे. त्याची सेवाच ती आहे ब्रह्मदेवांनी दिलेली. हत्या ही कधीही वाईट असते. काही लोकांच्या नशिबात त्या प्रकारचं फळ म्हणूनच हत्या असते, परंतु ते जर नसेल तर जो हत्या करणारा असतो तो दुसऱ्याचं जीवनमान मध्येच थांबवायचं काम करत असतो. म्हणजे त्याच्या कर्मानुसार किंवा त्याच्या प्रारब्धानुसार जे जीवनमान मिळालेलं असतं, आयुष्य ज्याला मिळालेलं असतं, ते मध्येच थांबवायचा कोणालाही अधिकार नाही. मग ते मनुष्याची हत्या असो, प्राण्यांची हत्या असो, कोणाचीही हत्या असो. तुमच्या संरक्षणासाठी कुणीतरी अटॅक करत असेल तर तुम्ही त्याला मारू शकता, मग मनुष्य असो, प्राणी असो, कोणी असो, परंतु विनाकारण मारू नये. परंतु जेव्हा आपण देहात्मबुद्धीने प्रेरित होतो की मी म्हणजे शरीर आहे आणि माझ्या शरीराशी संबंधित सगळं माझं आहे, तेव्हा त्याला कोणी नुकसान पोहोचवत असेल तर आपण क्रोधित होतो आणि सूड भावनेने मग कुणाची हत्या करतोय काय करतोय कळत नाही. प्रभुपाद अगदी प्रॉपरली याच्यामध्ये लिहितात की सध्या स्थितीला देखील तेच चालू आहे. एखादा व्यक्ती काहीतरी वेगळं करतो तुमच्या देशाविरुद्ध आणि मग त्या व्यक्तीचा सूड उगवण्यासाठी पूर्ण देशावर अटॅक केला जातो. तर पूर्वीच्या काळामध्ये जरी अशा प्रकारचा अटॅक धर्माशी धरून असला, धर्मसम्मत शास्त्रसम्मत असला, तरी सामान्य नागरिकांवर कधी अटॅक केला जात नव्हता पूर्वीच्या युद्धांमध्ये. हे सगळे राजा आणि सैनिक हे एकत्र यायचे गावाबाहेर कुठेतरी, रणभूमी म्हटलं जायचं त्याला, युद्धभूमी किंवा रणभूमी. युद्धभूमी किंवा रणभूमीवरती मग ते एकमेकांवरती अटॅक करून कोण सामर्थ्यवान आहे बघायचं आणि जो सामर्थ्यवान असेल तो जिंकायचा आणि त्याला त्याचं राज्य मिळायचं. त्यात पण खूप चांगले नियम होते. सकाळ सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंतच युद्ध करायचं, सूर्यास्तानंतर विश्रांती घ्यायची. विश्रांती घेत असताना प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी लिहितात की शत्रू पक्षात जाऊन जेवून यायचे. एकदा युद्धभूमीवरून रणभूमीवरून युद्ध पॉज झालं किंवा संपलं तर ते शत्रू नसायचे, मित्रासारखं वागायचे. सध्या स्थितीला तसं होत नाही आणि एकदम भयानक काम सध्या स्थितीमध्ये म्हणजे सामान्य नागरिकांवरती पहिल्यांदा अटॅक केला जातो. देशामध्ये जे महत्वाचे ठिकाणं आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात, मोठं पूल असो, मोठी इंडस्ट्री, वीज निर्मिती केंद्र, अशावरती पहिल्यांदा अटॅक केला जातो. मोठं हॉस्पिटल, गव्हर्नमेंट बिल्डिंग, वस्ती जिथे जास्त आहे तिथे अटॅक केला जातो. हे सगळे खूप महाभयानक पाप कर्म सध्या चालू आहे. सध्याच्या युद्धामध्ये जे चालू असतं, एक तर युद्ध करायला जातात त्याच्या मागे कारण चुकीचं असतं सध्याच्या युगामध्ये.
त्यानंतर युद्ध ज्याप्रमाणे करतात, तर अमेरिका तर अंधाधुंदपणे कोणावरही अटॅक करत असतो कारण नसताना, आणि बऱ्याच ठिकाणी तो अटॅक करवून आणतो. कारण अमेरिकाची मेन इंडस्ट्री जी आहे ती शस्त्रास्त्राची इंडस्ट्री आहे, शस्त्रास्त्र विकायची. शस्त्रास्त्र विकायची जी कंपनी असते त्याला फायदा तेव्हाच होणार जेव्हा लोक त्या शस्त्रास्त्राचा उपयोग करणार, हो की नाही. रिसेंटली एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट सांगत होता की दुसऱ्या महायुद्धानंतर जे सगळे मॉडर्न सेमी मॉडर्न शस्त्रास्त्र बनवली ती 30 वर्ष जुनी झालेत. आता नवीन शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपन्या चालणार कशा? कारण त्यांनी नवीन रिसर्च करून आपल्या R&D मध्ये पैसे घालून नवीन शस्त्रास्त्र बनवली, नवीन विमानं बनवली, नवीन जहाज बनवली, पण ते कोणी विकत घेईना जास्त, कारण जुने अजून तसेच पडलेले आहेत, कारण युद्ध कुठे मोठं होत नाही. तर हे मेन कारण असणार आहे तिसऱ्या महायुद्धाचं. आणि ह्या ज्या कंपन्या शस्त्रास्त्र बनवतात त्या पॉवरफुल आहेत, मग ते अशा प्रकारचं युद्ध घडवून आणतात. आता जवळजवळ वर्ष होऊन गेलं रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध चालू आहे. रशियाकडे ऑलरेडी भरपूर पैसा आहे, टेक्नॉलॉजी आहे, आपले सगळे शस्त्रास्त्र तो यूज करतोय, वापरतोय. आणि युक्रेनकडे काहीच नाही, परंतु अमेरिका त्याला रोज प्रोव्हाइड करते सगळे शस्त्रातले लागणारे सगळे. आता वर्ष झालं चालू आहे. तर हे खूप चुकीचं असतं. प्रभुपाद बऱ्याचदा लिहितात की युद्ध करायचं असेल ना तर तो जो राजा आहे, पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष, तो पहिल्यांदा पुढे असला पाहिजे युद्ध करायला. हे घरात बसतात आणि हे कुटिलतेचं युद्ध चालू आहे, पाप कर्म. प्रभुपाद याच्याशी तुलना करतात लगेच. ध्रुव महाराज यक्षांना मारायचं बंद केलंच नाही त्यांनी, सगळ्या यक्षांना मारू लागले. ते चुकीचं आहे, कारण एका यक्षाने भावाला मारलेलं. मनु काय म्हणतात वाचूया आपण. मनु म्हणतात, मनुर्वाच अलम वत्सातिरोषेण तमोद्वारेण पापमना येन पुण्यजनानेता अवधीस त्वमनागसः. स्वयंभू मनु म्हणाले, बालध्रुव कृपा करून थांब, अकारण क्रोधित होणे चांगले नाही, कारण तो नरकमय जीवनाकडे जाण्याचा मार्ग आहे. वस्तुतः निरपराध यक्षांची हत्या करून तू आता मर्यादेचे उल्लंघन करीत आहेस. तर कुठलीही गोष्ट समजावून सांगताना त्याला शास्त्राचा आधार असला पाहिजे. आणि मनु हे सगळ्यात प्रथम मनुष्य असतात जे शास्त्रांचा अभ्यास करतात आणि मानव जीवनासाठी त्या शास्त्रांचा उपयोग कसा करायचा हे स्वतः लिहून देतात. त्याला मनुस्मृती म्हणतात. त्यामुळे इथे मनु असे सांगणार नाहीत की थांब मला असं वाटतंय, थांब मला असं वाटत नाही. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की अकारण क्रोधित होणे हे नरकाकडे जायचं द्वार आहे. काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 गेट आहेत म्हणून सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. त्यामध्ये तू थांब, डायरेक्टली सांगतात थांब. येतात पुढच्या श्लोकात म्हणतात, प्रियतात निष्पाप यक्षांची तू करीत असलेली हत्या अधिकारी पुरुषांना मान्य नाही, आणि आपल्या कुळाला तर ती मुळीच शोभणारी नाही. कारण आपल्या कुळाला धर्म अधर्मांच्या नियमांचे ज्ञान आहे, जे समजले जाते. म्हणतात, हे पुत्र, तुझे आपल्या बंधूंवर अतिशय निरतिशय प्रेम होते हे सिद्ध झाले आहे, आणि यक्षांकडून तो मारला गेल्यामुळे तुला अत्यंत दुःख झाले आहे.
परंतु थोडा विचार कर, एका यक्षाच्या अपराधासाठी तू अनेक निष्पाप यक्षांचा वध केला आहेस. मनुष्याने स्वतःच्या देहास आत्मा समजू नये आणि अशा प्रकारे पशुप्रमाणे इतरांच्या शरीरांचा वध करू नये. भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा मार्ग अनुसरणाऱ्या संत पुरुषांनी अशा मार्गास विशेष प्रतिबंध केला पाहिजे. इथे हे श्लोक नंबर 10 होता. तर इथपर्यंत तात्पर्य नाही आहे. श्लोक नंबर 7 वरती तात्पर्य आहे, ते आपण वाचूया आता. 7 आणि 10 दोन्ही वरती. आणि मग इथून पुढे थोडस भक्तिमय सेवेबद्दल सांगतात. ते शुद्ध भक्त कसा असला पाहिजे वगैरे थोडस यात पण सांगितलं. तर प्रभुपाद म्हणतात, या श्लोकातील अतिरोषेन हा शब्द अर्थ, या शब्दाचा अर्थ अनावश्यक क्रोधाने, रोष म्हणजे क्रोध, मराठीमध्ये पण आपण कधी कधी वापरतो शब्द अतिरोषेन, अनावश्यक क्रोधाने असा आहे. ध्रुव महाराज जेव्हा आवश्यक तितका क्रोध व्यक्त करण्याच्या मर्यादे पलीकडे गेले, तेव्हा त्यांचे अधिक पाप कर्मापासून रक्षण करण्यासाठी त्यांचे पितामह स्वयंभू मनू त्वरित त्या ठिकाणी आले. विशेष करून जो भक्ती मार्गावर आहे, भक्तिमय सेवा करत आहे, धर्म अधर्म मधला फरक ज्याला माहिती आहे, धर्माप्रमाणे जो वागत आहे, त्याचं कुठे चुकत असेल तर लगेच त्याचे गुरु किंवा त्याचे पूर्वज जे असतात, धर्माचं आचरण करणारे किंवा त्याचे धार्मिक मित्र, यांनी लगेच पुढे येऊन त्यांना सावरलं पाहिजे. नाही तर इतक्या वर्षाची जी जी सुकृती असते, पुण्य संचय असतो, तो एका पापाने नष्ट होऊ शकतो. एक क्षणभराच्या देहात्मबुद्धीने, पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की स्वतःला, आत्म्याला देह समजून, स्वतःच्या देहास आत्मा समजू नये. स्वतःच्या शरीराला आत्मा समजायला एक क्षण लागत नाही. कारण आपली जी कंडिशनिंग आहे ती अशीच आहे, जन्मजन्मांतराची कंडिशनिंग. त्यामुळे लगेच आपण स्वतःला आत्माला देह समजायला लागतो. आणि देहाशी संबंधित जे काय, बघा ध्रुव महाराजांना पण वाटलं माझ्या भावाला मारलं, तर तुझा भाऊ आहे का? या जन्मामध्ये आहे. ऑफकोर्स ध्रुव महाराजांना एक हेही कारण होतं की कोणी एखाद्या व्यक्तीला विनाकारण मारत असेल, त्याला दंड देणे देखील सम्राटाचं काम असतं. परंतु त्याला दंड द्यायचं सोडून ध्रुव महाराज अंधाधुंदपणे सगळ्यांना मारायला लागले. मग अशा वेळेला अशा व्यक्तीला थांबवणे खूप गरजेचं असतं. नसेल तर तो अजून पापकर्म करत गेला तर भक्तीच्या मार्गावरून कधी बाजूला होईल कळणार नाही. आणि हे सगळ्यात डेंजरस असतं. इतके वर्ष केलेली प्रगती, हो की नाही? प्रभुपाद इथे लिहितात की ध्रुव महाराज जेव्हा आवश्यक तितका क्रोध व्यक्त करण्याच्या मर्यादे पलीकडे गेले, तेव्हा त्यांचे अधिक पाप कर्मापासून रक्षण करण्यासाठी त्यांचे पितामह स्वयंभू मनू त्वरित त्या ठिकाणी आले. या घटनेवरून आपण जाणू शकतो की हिंसा ही वाईट गोष्ट नाही, परंतु अनावश्यक हिंसा अथवा निरपराध व्यक्तींची हत्या केली जाते, तेव्हा ती हिंसा मनुष्यास नरकात घेऊन जाते. व्यक्तींची पण आणि पशु पक्ष्यांची देखील. असं नाही आहे की फक्त व्यक्तीची हत्या केल्यानेच नरकामध्ये जातो. पशु हत्या देखील आपल्याला नरकात घेऊन जाते. ध्रुव महाराज महान भक्त असल्यामुळे त्यांचे अशा पाप कृत्यांपासून रक्षण करण्यात आले. एक लक्षात घ्या की जो
जसं मी मगाशी म्हणालो की नुसतंच व्यक्तींची नाही तर प्राण्यांची, पशु प्राण्यांची आणि अगदी झाड, लता, वेलींची देखील जेव्हा आपण त्यांना तोडतो, उपटून टाकतो, हे सगळे हत्याच आहे. ऑफकोर्स भागवतम मध्ये सांगितलं जातं की जीवो जीवस्य जीवनाम, एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून असायलाच पाहिजे. एक जीव दुसऱ्या जीवाचा अन्न आहे या भौतिक जगामध्ये. परंतु मनुष्य प्राणी जो आहे त्याला विशेष बुद्धी दिलेली आहे आणि त्या विशेष बुद्धीचा उपयोग त्याने संतुलितपणे केला पाहिजे. अनावश्यक दुसऱ्यांना त्रास देणे, अनावश्यक झाडांची तोड करणे, जंगल तोड करणे, अनावश्यक पशूंची हत्या करणे, हे सगळं खूप पापमय आहे आणि सध्या आपण या पापमय जगामध्ये राहतोय. आणि इथे लिहिलेलं आहे कंटिन्युअसली की असं करणाऱ्याचे नरकात घेऊन असं करणाऱ्याला नरकात घेऊन गेलं जातं. नरकाचे द्वार त्याचे उघडे केले जातात. याचा अर्थ असा नाही की जो व्यक्ती हत्या करतो फक्त तोच नरकात जातो. ही आणखीन एक चुकीची धारणा आहे सध्याच्या युगामध्ये. त्यामुळे अमेरिका, युरोप अशा ठिकाणी खूप छान पॅक करून सगळं मांस विकलं जातं. कधी कधी तुम्हाला लक्षात पण येणार नाही की हे मांस आहे. प्रॉपर त्याचे चौकोन भाग करून त्याला प्रॉपरली ट्रीटमेंट करून वगैरे. लहान मुलांना तर माहिती पण नसते की हे आपण मांस खातोय. आई वडील आणून देतात चिकन नगेट्स. तर शास्त्रामध्ये म्हणजेच हे मनूंनीच लिहिलेलं आहे. मनूच ही सगळी नियम लिहितात. मनुसंहितेमध्ये, मनुस्मृतीमध्ये असं सांगितलं जातं की एखादं पापकृत्य शास्त्रामध्ये पापकृत्य आहे म्हणून सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये 6 लोक इन्व्हॉल्ड असतात. अप टू 6. जास्तीत जास्त 6 लोक. कमीत कमी एकटा असू शकतो. तो एकटाच सगळी भूमिका करणारा असू शकतो. कोणकोणते? ज्याची इच्छा आहे हत्या करायची, जो परवानगी देतो हत्या करायला, जो हत्या करतो, हत्या केल्यानंतर ज्याला फायदा होतो. हत्या तुम्ही केलेली नसाल परंतु तुम्हाला जर त्याचा फायदा होत असेल, तुम्ही करवून घेतलेला असेल किंवा तुम्ही क्लायंट, कस्टमर आहे खाणारे, त्या चिकनला तुम्ही मारलं नाही परंतु तुम्ही विकत घेऊन खाता, तो विकणारा, मार्केटिंग करणारा त्याचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितल्या शास्त्रामध्ये ते म्हणजे हे सगळं होत असताना जो पाहत आहे परंतु त्याच्याबद्दल काही करत नाही तो देखील त्या पापामध्ये समाविष्ट असतो. त्यामुळे अन्याय, अत्याचार, हत्या, पाप हे जिथं होत आहे तिथे जो शांत बसलेला असतो तो पापाच्या बाजूनेच असतो. शास्त्र सांगतं आपल्याला. जनरली आपण आपल्या मुलांना आजकाल हे शिकवतो की आपल्याला काय देणं घेणं आहे, जाऊ दे त्यांचं त्यांना मरू दे, आपण आपल्या इंद्रिय तृप्तीचं बघूया. पूर्वीच्या काळात असं शिकवलं जात नव्हतं. तुम्ही तिथे आहात, तुम्हाला समजतंय की धर्माच्या विरुद्ध कार्य होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलणे, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणे हे तुमचं कर्तव्य असतं, जितकं जमेल तितकं. असं नाही आहे की तुम्हाला तुमच्या हातात सत्ता नाही, पॉवर नाही किंवा तुमच्या हातात शस्त्र नाही तरी पण जाणे आणि मारायचा प्रयत्न करणे, मग तुम्हीच माराल. परंतु जेवढं तुमच्या मनाला चांगलं वाटेल तेवढं तरी तुम्ही केलं पाहिजे की याची कुठेतरी जाऊन तक्रार केली पाहिजे, ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं नाही केला तर तुम्हाला पण पाप लागतं. शास्त्रात लिहिलेलं आहे. प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी सांगतात की एखाद्या चोराने चोरी केली आहे आणि तुम्हाला माहिती आहे चोरी केलेली आहे आणि तुम्ही जर गप्प बसला तर तुम्ही पण चोरच होता. त्याची तक्रार तुम्ही केली पाहिजे. तर हे सगळे नरकात जातात. 6च्या 6 सगळे नरकात जातात.
मग असा जो भक्त असतो, जो भक्तीच्या मार्गावरती आहे, तो जर असं करत असेल तर त्याला कधी कधी स्वतः भगवान तर येतात थांबवण्यासाठी. पण भगवंतांची तरी इच्छा आहे की सगळ्यांनी भक्ती पूर्ण करावी आणि परत यावं. मग जो भक्ती मार्गावरती आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात भक्त झालेला आहे, त्याच्याकडून अशी चूक होत असेल तर भगवंत स्वतः येतात त्याला थांबवायला, त्याला योग्य मार्ग दाखवायला. आणि कधी कधी आपल्या भक्तांना पाठवतात, गुरुला पाठवतात, आचार्यांना पाठवतात. आता ध्रुव महाराजांच्या वंशामध्ये मनु हे टॉपमोस्ट गुरुच होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भगवद्गीतेचे हे जे सायन्स आहे, विज्ञान आहे, ते सगळ्यात पहिल्यांदा मी कोणाला सांगितलं? सूर्यदेवाला सांगितलं. आणि मग सूर्यदेवाने ते कोणाला सांगितलं? मनुला सांगितलं. आणि मनुने आपल्या मुलाला इक्ष्वाकुला सांगितलं. अशा प्रकारे या राजर्षींच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान येत आहे. हे सगळे गुरु आहेत आपले. सूर्यदेव आपले आद्य गुरु आहेत. बघा, ऑफकोर्स आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये सूर्यदेवांचं नाव येत नाही, आपण ब्रह्म संप्रदायामध्ये आहोत. परंतु असं नसतं की संप्रदायाच्या बाहेरचे गुरु नसतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, एकाने प्रश्न विचारलेला प्रभुपादांना, भगवंत म्हणतात की गुरु शिष्य परंपरा खंडित झालेली आहे, तुटलेली आहे, ती पुन्हा सुरू करण्यासाठी अर्जुन, मी तुला हे सांगत आहे. मग अर्जुन आपला गुरु असला पाहिजे. गुरु शिष्य परंपरा कुठेतरी तुटली होती, मग पुन्हा अर्जुनाला सांगितलं. मग अर्जुनापासून पुढे जी परंपरा सुरू होते त्याच्यामध्ये आपण आहोत. अर्जुन तर गुरु झाला नाही, त्यांनी कोणी शिष्य बनवले नाही. प्रभुपाद समजावून सांगतात की अर्जुनाला जे सांगितलं ते सेम टू सेम व्यासदेवांनी आपल्याला सांगितलं. आणि व्यासदेव आपल्या परंपरेमध्ये गुरु आहेत. ब्रह्माजी, नारदजी, व्यासदेव, शुकदेव गोस्वामी, सुत गोस्वामी, या परंपरेमध्ये आपण आहोत. प्रभुपाद त्या लेक्चरमध्ये खूप छान समजावून सांगतात की गुरु शिष्य परंपरा याचा अर्थ ऑफिशियली दीक्षा घेऊन फक्त साखळी खाली आलेली नसते. भगवंतांचे जे कोणी अभ्यासक आहेत, ज्यांनी कोणी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्यांचं आणि आपल्या साखळीमधल्या गुरुचं जर निष्कर्ष सेम असेल, ज्ञान नाही बरं का, निष्कर्ष, फायनल निष्कर्ष जर सेम असेल तर ते त्याच गुरु शिष्य परंपरेमधले असतात. प्रभुपाद समजावून सांगतात की अर्जुनचा निष्कर्ष व्यासदेवांचा निष्कर्ष सेम आहे. मग अर्जुनचे गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण, व्यासदेवांचे पण गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण. तसंच तेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे ज्ञान मी सूर्यदेवाला दिलेलं सूर्यदेवाकडून मनुला आलेलं, त्यामुळे सूर्यदेव आपले गुरु आहेत, मनु आपले गुरु आहेत. किती आदरपूर्वक आपला व्यवहार असला पाहिजे यांच्याशी, हो की नाही? आपले गुरु बिचारे रोज टाइमावर येतात आणि आपण मात्र बेडमध्ये झोपून असतो. चांगलं वाटतंय का? सूर्यदेव बरोबर टाइमावरती येतात. तर मनु हे देखील आपले गुरु आहेत. म्हणूनच सगळं लिहून ठेवलेलं आहे. प्रभुपादांनी बघा, मनुस्मृतीचा खूप द्वेष केला जातो, विशेष करून भारतामध्ये, कारण त्याच्यामध्ये वर्णाश्रमाचे नियम जास्त आहेत. कारण मनूंचं काम होतं ही भौतिक जग चालवणे. भौतिक जग चालवण्यासाठी वर्णाश्रम खूप महत्वाचा आहे. मग वर्णाश्रमाचे त्याच्यामध्ये नियम आहेत. शूद्रांनी असं केलं पाहिजे, स्त्रियांनी असं केलं पाहिजे. बस ते आवडत नाही लोकांना. कोणी सांगितलं ना तुम्हाला असं केलं पाहिजे, कोणालाच आवडत नाही. का? तुम्ही कोण सांगणार? हो की नाही? ऑफकोर्स शूद्रांच्या बद्दल खूप सारे असे नियम आहेत ज्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की मनूने चुकीचं लिहिलंय, आपल्याला शोषण करण्यासाठी लिहिलंय. असे नियम आहेत. जेव्हा ब्राह्मण समोर उभा असतो, शूद्रांनी मान वर करून बघितलं असलं पाहिजे, असे नियम आहेत. ऑफकोर्स लोकांना ते टोचणार मनाला, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे.
परंतु कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. ऍक्च्युली आपण शूद्र व्हायच्या पण लायकीचे नाही, इतक्या खालच्या पातळीचे आहोत. आणि हे सगळे म्हणून जे नियम लिहिले ते आपल्याच उद्धारासाठी लिहिले. याला ओव्हरऑल अभ्यास करून आपण समजावून घेत नाही, आपल्या इंद्रिय तृप्तीच्या हेतूने फक्त पाहतो. मग भारतामध्ये हे दलित समाज वगैरे स्वतःला जे म्हणून घेतात, सगळेच दलित आहेत ऍक्च्युली, परंतु त्या समाजामध्ये जन्मल्यामुळे त्यांना वाटते की ते दलित आहे. जन्माने कधीच कोणाचा वर्ण किंवा जात ठरत नसते. त्यांना वाटतं की मनुसंहिता आपल्या विरुद्ध लिहिण्यात आलेली आहे, मग मनु जाळतात दरवर्षी मनुसंहिता. होळी करतात खूप मोठी, सगळ्या मनुसंहितेची प्रिंटेड कॉपी घेऊन येतात, ते जाळतात. खूप मोठा दंगा फसाद होतो. ते दरवर्षी होतं नागपूरमध्ये. मला माहित नसेल, नागपूरमध्ये खूप मोठं सेंटर आहे यांचं. मी 1 वर्ष होतो नागपूरमध्ये, घाबरलो होतो ऍक्च्युली. सगळं नागपूर बंद असतं, पोलीस सगळीकडे. हे खूप चुकीचं आहे. आणि मग याला घाबरून आपले बरेचसे भक्त लोक देखील मनुसंहितेचा संदर्भ द्यायचा नाही, मनुसंहितेबद्दल बोलायचं नाही, मनुसंहिता शब्द देखील तोंडातून उच्चारायचं नाही, असा नियम केलाय आज. डायरेक्टली केला नाही, पण इनडायरेक्टली हा नियम आहे जीपीसी मध्ये, बोललं जात नाही. परंतु श्रील प्रभुपादांच्या वेदाबेस मध्ये जर तुम्ही सर्च केला मनुसंहिता किंवा मनुस्मृती, तुम्हाला 100च्या वर ठिकाणी आढळेल प्रभुपाद सांगतात मनुसंहितेनुसार. कालच्या नराधम मध्ये आपण वाचत होतो, तिथे सांगतात मनुस्मृतीनुसार किंवा मनुसंहितेनुसार ज्याचे 10 संस्कार झाले नाहीत तो नराधम आहे. तो शूद्र पण नाही, नराधम आहे. नराधम हा शूद्राच्या खालचा असतो. हे सगळं कशाला? आपल्याला भक्ती मार्गामध्ये पुढे प्रगती करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यात काय चुकीचं आहे? त्यामुळे मनु आता बोलत आहेत ध्रुव महाराजांना, आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मनु आपले नुसते गुरुच नाही आहेत, आपले आद्य पिता पण आहेत. ब्रह्माजींना पितामह म्हटलं जातं. ब्रह्माजी नंतरचे मनु आहेत ते पण आपले पितामहच आहेत. ध्रुव महाराजांचं सारखं वर्तन असेल तर मनु तुम्हाला वाचवायला येतील, गुरु तुम्हाला वाचवायला येतील, तुमच्याकडून जरी चूक होत असेल तरी. प्रभुपाद थोडंफार सांगतात याच्याबद्दल. राज्यातील नियम आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठीच हिंसा करायची अनुमती क्षत्रियाला दिली जाते. अकारणच हत्या किंवा हिंसा करण्याची अनुमती त्याला नसते. हिंसा म्हणजे निश्चितपणेच नरकतुल्य जीवनाकडे नेणारा मार्ग आहे. परंतु राज्यातील सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हिंसेचीही आवश्यकता असते. ऍक्च्युली राजा जो असतो ना, तो राजा कधी स्वतःचा नसतोच, तो प्रजेचा असतो कायम 24/7. स्वतःसाठी क्रोधित होणे, स्वतःसाठी शस्त्राचा वापर करणे, स्वतःसाठी हत्या करणे, युद्ध करणे त्याला अलाउडच नाही आहे. त्याला सगळ्यात मोठं पाप लागतं जर तसं त्याने केलं तर. आजकाल बघा, नावापुरते आपण म्हणतो आम्ही मराठे आहे, राजपूत आहे, यादव आहे. नॉर्थ इंडियामध्ये देखील कुणी आपला अपमान केला तरी आपण त्याला मारतो, कारण गुण आपल्यामध्ये तेच आहेत, रजोगुणाचे, हिंसक प्रवृत्तीचे आपण आहोत. कारण ते जीन्स घेऊन जन्मलोय आपण. परंतु त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी न करता स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या अहंकारासाठी करतोय आपण. बिहार, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी तर अशी बातमी असते, कुणी एखादा ओव्हरटेक केला म्हणून मारतात, उलट बोलला म्हणून मारतात. ते क्रोध कुठून आला? सगळा हा क्रोध, ऑफकोर्स क्रोध शास्त्रामध्ये क्रोध हा कामातून येतो, परंतु या क्रोधाचा चांगला उपयोग करण्यासाठी तुम्हाला त्या घरामध्ये, त्या कुळामध्ये जन्म दिलेला असतो, ज्याला क्षत्रिय कुल म्हणतात. नुसतंच आपल्या कारवरती माग लिहिण्यासाठी नाही आहे क्षत्रिय कुलावतंस. क्षत्रिय कुळात जो जन्मलाय तो स्वतःचा कधीच त्याने विचार केला नसला पाहिजे. फक्त जनतेचा, प्रजेचा विचार केला पाहिजे. क्षत्रिय कुलावतंस लिहिणे देखील आपल्या अहंकाराची गोष्ट झालेली आहे.
आम्ही मराठे आहोत, कोणाचं काही सहन करत नाही. आम्ही मराठे आहोत, प्रजेवर झालेला अत्याचार आम्ही सहन करत नाही, असं म्हटलं पाहिजे. राजाला बिलकुल परवानगी नसते. त्याचा क्रोध, त्याचं शस्त्रास्त्र, त्याची सैनिक, त्याची सत्ता, त्याची पॉवर, सगळ्याचा यूज एक कण मात्र देखील स्वतःसाठी करायला त्याला परवानगी नसते. खूप मोठं पाप लागतं त्याला. या ठिकाणी स्वयंभू म्हणून ध्रुव महाराजांना यक्षांची हत्या करण्यापासून परावृत्त केले, कारण उत्तमाचा वध केलेला केवळ एकच यक्ष दंडास पात्र होता. उत्तमाच्या वधासाठी सर्वच यक्ष दंडनीय नव्हते. तथापि प्रभुपाद पुन्हा एकदा इथे लिहितात, तथापि आधुनिक काळातील युद्धांमध्ये आपण पाहतो की निष्पाप आणि निर्दोष नागरिकांवरही आक्रमण केले जाते. मनुसंहितेनुसार असे युद्ध म्हणजे सर्वात घोर पाप कर्म आहे. अमेरिका जेव्हा ओसामा बिन लादेनला शोधत होती ना, तर जिथं जिथं त्यांना संशय आला की तो इथे असेल, तिथं तिथं त्यांनी बॉम्ब टाकला. त्या ओसामा बिन लादेनला शोधण्यामध्ये अमेरिकेने निरपराध सामान्य जनता, निरपराध म्हणजे सामान्य जनता, मिलिटरी बेसिस पण नाही, सामान्य गली बाजारामध्ये बॉम्ब टाकले. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, एक दोन नाही, हजारो. किती लोकांना मारले माहिती त्यांनी? लाखो लोकांना मारले. आणि एका थिअरीनुसार तर हा जो ओसामा बिन लादेन होता त्याने अटॅक केलाच नव्हता. एवढं मोठं षडयंत्र. अजूनही पाप कर्म करताय. अमेरिका इतकाच भयानक देश कुठला नाही ऍक्च्युली या जगामध्ये. भयानक पापी. तुम्ही तिथे काम करत असाल ना, तुम्ही हिंदू जरी असाल, तुम्ही सत्याने जरी पैसा कमवत असाल, तुम्ही जरी टॅक्स भरता, त्या टॅक्सने हे सगळं केलं जातं. त्यामुळे तुम्ही पण त्याचे भागीदार आहात. हे खूप महाभयानक पाप असतं, निर्दोष नागरिकांवरती आक्रमण करणे. आता रशिया पण बघा कसं आक्रमण करते, हॉस्पिटलवरती बॉम्ब टाकते. युक्रेनमध्ये जाते, मोठ्या शहरामध्ये युक्रेनच्या मोठ्या हॉस्पिटलवरती बॉम्ब टाकतात. ते बिचारे हालत नाहीयेत, सलाईन लावून बसलेत. त्यांना मारायची तुम्हाला काय गरज आहे? भीतीचं वातावरण निर्माण करणे, टेरर. भीतीचं वातावरण निर्माण केलं की राज्य मिळवू शकतो. भीतीने आदर मिळवणारा असुर असतो, लक्षात ठेवा. भीती दाखवून जो आदर मिळवायचा प्रयत्न करतो असतो तो असुर असतो, एक नंबरचा. प्रेमाने आदर मिळवता आलं पाहिजे तुम्हाला. मनुसंहितेनुसार असे युद्ध म्हणजे सर्वात घोर पाप कर्म आहे. बघा परत एकदा प्रभुपाद मनुसंहितेचं नाव घेतात इथे. मनुसंहितेनुसार असे युद्ध म्हणजे सर्वात घोर पाप कर्म आहे. घोर पाप कर्म. पाप कर्मांचे पण कॅटेगरीज आहेत. 5व्या स्कंदामध्ये आपण वाचलं ना, कुठल्या पापासाठी कुठल्या प्रकारचा नरक आहे, त्या नरकामध्ये कशा प्रकारचा दंड दिला जातो. ते पापाचे पण कॅटेगरीज आहेत. जे आपण आज इंडस्ट्री चालवतो पर्यावरणाचं शोषण करून, त्याला देखील उग्र कर्म म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. अशा प्रकारे चुकीची हत्या करणे याला घोर पाप कर्म म्हटलेलं आहे. उग्र, घोर हे शब्द दर्शवतात याच्यातून सुटका नाही तुमची. तितक्या प्रमाणात तुम्हाला दंड दिला जाणार. या व्यतिरिक्त वर्तमान काळात अनेक सुसंस्कृत राष्ट्रे निष्पाप पशूंची हत्या करणारे अनेक खाटीकखाने, कत्तलखाने आवश्यकता नसतानाही चालवत आहेत. प्रभुपादांना एकदा एकाने प्रश्न विचारला होता की तुम्ही जे झाडं झुडपं उपटून खाता ते पण हत्याच आहे ना? प्रभुपाद म्हणाले, या जीवो जीवस्य जीवनाम, एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतोच.
तुम्ही जेव्हा बोलायला श्वास घ्यायला तोंड उघडतं तेव्हा लाखो करोडो जीव तुमच्या तोंडात जाऊन मारतात. त्याला थांबवू शकत नाही आपण. परंतु कॉन्शियसली चेतनमय होऊन विचार करून प्रीमेडिटेटेड एखाद्यावर अटॅक करणे, हत्या करणे हे खूप चुकीचं असते. हे मानवाला शोभणारं नाहीये, मानव धर्मामध्ये नाहीये. प्रभुपाद तेव्हा सांगत होते की तुम्हाला कुठे झाडं झुडपं फळावर मिळालीच नाहीत, त्यावेळी मांस खायला पण परवानगी आहे. प्रभुपाद तर पुढे जाऊन इतकं म्हणाले की खावा, काय कोणाला खायचं ते खावा, परंतु गाईला खाऊ नका. गाईला खायची जरी वेळ आली तरी खावा, तर तिला शांतपणे मरू द्या, मेल्यावरती खावा. तुम्ही मारता ना खाण्यासाठी, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मारता ते कृत्य पाप कर्म असतं. आणि प्रभुपाद सांगायचे की असे मांस खाणाऱ्यांची लोकसंख्या पूर्वी नव्हती असं नाही, सत्ययुगात पण होती, त्रेता द्वापर युगामध्ये पण होती, कलियुगामध्ये देखील मागच्या 50-60 वर्षापर्यंत मोठे मोठे कारखाने नव्हते. होलसेल मध्ये डुकरांना चिकन, गायींना मारून त्यांना पॅकेजिंग करून, कत्तलखाने नव्हते. कत्तलखाने जेव्हापासून काढलो ना तेव्हापासून पूर्ण मानव समाज पापी झाला. का? कारण तुम्हाला कत्तलखाना थांबवता येत नाही. तुम्हाला माहिती आहे कत्तलखाना चालू आहे, तुम्ही जाऊन थांबवत नाही. तुम्ही पण त्या पापाचे भागीदार होता. प्रभुपाद म्हणतात कत्तलखाना विशेष करून गायींची कत्तल जिथे होते ते जे कत्तलखाना, ते जे कत्तलखाने असतात अमेरिका, युरोपमध्ये सगळे कत्तलखाने, एका कत्तलखान्यामध्ये 50-50 हजार गायी रोज मारल्या जातात. इमॅजिन करा किती महाभयानक पाप करतो. हे चुकीचं आहे. ज्यांची ही मांस खायची इच्छा आहे, इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, त्यांनी प्रायव्हेट मध्ये करावं. ही संस्कृती होती. त्याला पण नियम बंधन होती. अमावस्या, पौर्णिमा, मंत्र, हलाल. पण आता काही नियम बंधन पाळले जात नाहीत, सगळे अंदाधुंदपणे चालू आहे. प्रभुपाद लिहितात तिथे, वर्तमान काळात अनेक सुसंस्कृत राष्ट्र आहे आणि अमेरिकेला आपण सुसंस्कृत म्हणतो. सगळ्यात जास्त कत्तलखाने अमेरिकेमध्ये, सगळ्यात जास्त. एक ड्रोन फुटेज आहे, तुम्हाला कुठे मिळालं तर दाखवतो मी. काही कत्तलखाने आहेत अमेरिकेमध्ये, त्याच्या बाहेर मोठे मोठे तळे आहेत. कशाचे? रक्ताचे. मोठे असे 10-10, 15-15 एकरचे तळे. किती कत्तल होत असेल आतमध्ये, विचार करा. सुसंस्कृत राष्ट्र, सगळं जग याच्याकडे बघतंय, ऍडव्हान्स्ड नेशन म्हणून. का? कारण सगळ्या जगाला पण हेच इंद्रिय तृप्तीच पाहिजे. सगळ्यात वाईट गोष्ट कुठली आहे माहितीये? भारत आणि भारतातले नागरिक त्यांच्याकडे बघतात ऍडव्हान्स्ड नेशन म्हणून. मोदी सदैव गुणगान करत असतो अमेरिकेचं, ऍडव्हान्स्ड नेशन. त्यांचं आपण शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे? ही संस्कृती शिकलं पाहिजे. तुमच्याकडे काय आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाही. हे असंच असतं कायम. स्वतःच्या खिशातलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या खिशातलं बघायचं वाकून. भारताचा USP आहे स्पिरिच्युअलिटी. बऱ्याच जणांना माहिती नाही USP म्हणजे काय असतं. युनिक सेलिंग प्रॉस्पेक्टस और प्रपोजिशन, समथिंग लाईक दॅट. प्रत्येक कंपनीचा एक USP असतो, म्हणजे ते त्यांचं मेन असतं, त्याच्यावर धंदा चाललेला असतो पूर्ण. नाही, जसं अमेरिकेचा पूर्ण धंदा चाललेला आहे शस्त्रास्त्र विकण्यावरती. दुबई वगैरे कशावरती अवलंबून आहेत? पेट्रोलवरती. जपान वगैरे कशावरती अवलंबून आहेत? इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स मेनली. बरोबर आहे की नाही?
तसं भारताचं मेन आहे ते म्हणजे अध्यात्म, ग्रंथ, ऋषी मुनी, स्पिरिच्युअलिटी. हे आपलं मेन आहे. हे आपलं सेलिंग पॉइंट असला पाहिजे, युनिक सेलिंग प्रोपोजिशन. हे विकत नाही आपण, दुसरंच कंझ्युम करण्यामध्ये आणि विकण्यामागे लागलेलं आहे. म्हणून भारतात पण असे कत्तलखाने आहेत जिथे दिवसाला कित्येक हजारो गायी बैल मारले जातात, म्हैशी मारल्या जातात. भारत जगातला सगळ्यात टॉपचा देश आहे बीफ एक्सपोर्ट करण्यामध्ये. आता बीफ मध्ये जनरली म्हैस, गाय, बैल, रेडा सगळे हे चारी येतात. तर सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही गायी कापत नाही, आम्ही म्हैशी कापतो आणि विकतो. अरे तुम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हैशी तरी कशाला कापता? आणि एवढे कापायचे की संपूर्ण जगामध्ये 2 नंबरला 3 नंबरला असता तुम्ही काय. 1 नंबरला मेक्सिको असतो ना. मेक्सिको पण भारतासारखाच देश आहे. हे कृषी प्रधान देश आहेत. हे कृषी प्रधान देशाचे हे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, घोडे, हत्ती हीच संपत्ती असते. यांनाच मारून विकायला लागले. मेक्सिको 1 नंबरचा देश झाला, भारत 2 नंबरचा देश झाला. ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स म्हैशी कापून पॅकिंग करून विकतो आपण. ऐकायला तरी कसं वाटतं बघा. काय करतोय आपण? अंगावर काटा आला पाहिजे आपल्या. काय करतोय आपण? हा. आणि हे सगळं होतं हिंदुत्ववादी सरकारच्या अंडर. याचं अजून मोठं आश्चर्य आहे. सगळं होतं हिंदुत्ववादी सरकारच्या अंडर, शिवसेनेच्या अंडर. शिवाजी महाराजांना म्हटलं जायचं गो ब्राह्मण प्रतिपाल. शिवसेनेच्या अंडर पण होत. म्हणून याला म्हटलेलं आहे घोर पाप कर्म. शत्रूकडून आक्रमण होऊन एखाद्या राष्ट्रातील नागरिक जेव्हा मोठ्या संख्येने मारले जातात तेव्हा त्यांची हत्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पाप कर्माची ती प्रतिक्रिया आहे. हे आपण जाणून घेतले पाहिजे. हा निसर्गाचा नियमच आहे. ऑफकोर्स त्याच्यावरती बरेच जण प्रश्न विचारतात की जो मेला त्याचं ते कर्म होतं, त्याच्या कर्मात लिहिलेलं त्यांनी पण कोणाला तरी मारलं असेल. जो मारणार आहे त्याला अजून कोणीतरी मारायला येणार, मी साखळी कायमचीच राहणार का? नाही, असं काही नसतं. भगवंत सगळे अरेंजमेंट करून घेतात. तुमची काम इच्छा असते अशा प्रकारची हत्या करायची, ज्याच्या नशिबात हत्या लिहिलेलं आहे ते अरेंजमेंट करून देतात. तुम्ही भगवंतांची सेवा करता, त्याच्या कर्माची निर्जरा होते, परंतु तुम्ही त्याच्या कर्मामध्ये अडकून राहता. हे थांबवणार कोण? थांबवणार हे भक्त लोक थांबवणार, ऋषी मुनी थांबवणार. थांबलं पाहिजे, चक्र थांबलं पाहिजे. 10व्या श्लोकावरचा पण वाचायचा होता मला, पण 10वा उद्याच वाचूया. कारण भक्तिमय उपदेश सुरू करतात 10व्या श्लोकापासून. हा 6वा होता, 7वा श्लोक होता. 8व्या श्लोकामध्ये मनू म्हणतात की प्रियतात निष्पाप यक्षांची तू करीत असलेली हत्या अधिकारी पुरुषांना मान्य नाही आणि आपल्या कुळाला तर ती मुळीच शोभणारी नाही, कारण आपल्या कुळाला धर्म आणि अधर्मांच्या नियमांचे ज्ञान आहे असे समजले जाते. हा पॉइंट पण खूप महत्वाचा आहे, ज्यावरती तात्पर्य दिलेलं नाही प्रभुपादांनी, परंतु हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. भक्त, उद्या पण थोडी याच्यावरची आपण चर्चा करूया. भक्त त्यालाच म्हणतात ज्याला धर्म आणि अधर्म मधला फरक कळतो. मग काही अधार्मिक गोष्टी होत असतील त्याच्याबद्दल बोलायला घाबरणारा भक्त कसा असेल? तिकडे पण जाऊन थांबणारा, त्यांच्यात पण मिक्स होणारा भक्त कसा असेल? काहीतरी आपल्याला कळायला लागलं ना की हे चांगलं आहे, हे चांगलं नाही, मग आपण चेतनमय होऊन डिसिजन घेतला की आपल्याला इकडे जायचं, इकडे जायचं नाही. यालाच भक्ती म्हणतात, यालाच भक्त म्हणतात. मग ही डिस्क्रिमिनेशनला मराठीत काय म्हणतात? हा भेदभाव ज्याला करायला जमत नाही किंवा हे भेदभाव करू नका म्हणून जिथे उपदेश दिला जातो चुकीचा मार्ग आहे. लक्षात ठेवा, मेन गोष्ट हीच असते, बाकीच्या गोष्टी नंतर येतात. भक्ताचं पहिलं लक्षण हे असलं पाहिजे, त्याला
चुकीचं काय आणि बरोबर काय हे समजायला लागतं. तो भेदभाव करतो. ही शुड डिस्क्रिमिनेट. नाहीतर हे करुणा आणि दयेच्या आवरणाखाली सगळं चालतंय म्हणून जाऊ नका. मग तुमचं पतन कधी होईल तुम्हाला कळणार नाही. हे पुत्र, तुझे आपल्या बंधूवर निरतिशय प्रेम होते हे सिद्ध झाले आहे आणि यक्षाकडून तो मारला गेल्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले, तुला अत्यंत दुःख झाले आहे हे पण मान्य आहे. परंतु थोडा विचार कर, एका यक्षाच्या अपराधासाठी तू अनेक निष्पाप यक्षांचा वध केला आहेस. पुढच्या श्लोकांमध्ये पण उद्या वाचूया. मनु समजावून सांगतात की तू भक्त आहेस, भक्ताला हे शोभत नाही, भगवंतांकडून ज्ञान प्राप्त केलंयस वगैरे वगैरे वगैरे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की एखादं पाप ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस त्या पापाला 6 जण जबाबदार असतात. तर आता आपण त्या 6 स्टेज मध्ये कुठं ना कुठं 100% असतोच. जसं की आता एखाद्या रोडवरती गाडी चालवते माणूस, तो रायडिंग करतोय आणि तो पुढे जाऊन पडला तर त्या व्यक्तीचा आपला काही संबंध नसतो, तरी पण आपल्या मनात असे भाव तयार होतात की बरं झालं तो पडला, त्याला तो त्याच नाही करत. म्हणजे आपल्याला पडल्यानंतर त्याला लागलेलं असतं, त्या जीवाबद्दल आपल्या मनात दयाभाव यायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. तर मग आपण कुठल्या ना कुठल्या स्टेज मध्ये असतो. मग भक्ती आणि पाप या 2 गोष्टी विरोधाभासी झाल्या पाहिजे. मग आपण ह्यातनं कसं समजायचं की आपण बघतोय आणि भक्ती करतोय पण तरी पण ह्या गोष्टी अडकल्या, त्याच्याबद्दल सांगा. जेव्हा सुरुवातीला आपण हे सगळं ज्ञान घ्यायला लागतो ना, बघा तुम्हाला पण लक्षात आलं असेल, भगवद्गीतेच्या क्लासमध्ये बरेच जण हे प्रश्न विचारतात. असे प्रश्न आपल्याला खूप कुतूहल असतं हे कर्माचं गणित समजावून घ्यायचं, हो की नाही? मग याचं पण पाप लागतं प्रभूजी, मग हे पण असं होतं, मग असा कर्म करणाऱ्याला काय रिझल्ट मिळतो, मग असं कर्म करणाऱ्याचा जन्म कुठे होतो, मग हे कसं होतं, मग ते कसं होतं. मग भगवंत सांगतात हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की तुम्हाला पण कळणार नाही, मला पण आजपर्यंत कळालं नाही. गहना कर्मनोगती. परंतु आपले मात्र विचार त्याच डिरेक्शन मध्ये असतात, कारण आपण थोडंसं ज्ञान घेतलेलं असतं, थोडंसं पटलेलं असतं कुठेतरी डीप मध्ये आपल्याला पटलेलं असतं की कर्माचं गणित बरोबर आहे. परंतु भौतिक आसक्ती सुटलेली नसते, मग त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायचं प्लॅनिंग करत असतो आपण. प्रभूजी काय अजून आज काय नवीन प्रभूजी सांगतात काय बघूया, ज्याच्यामध्ये इंद्रिय तृप्ती पण होईल आणि पाप कर्म पण होणार नाही. पुढच्या जन्मामध्ये याचा जन्म मिळेल असं काही शिकता येईल का बघूया आज. इथून बाहेर पडायची इच्छा अजून झालेली नसते, कारण बेसिक ज्ञान घेतलंय, अजून पुढचे अध्याय वाचले नाहीत किंवा गुरु भेटला नाही, पूर्ण व्यवस्थित समजावून घेतलं नाही. अशामध्ये आणखीन एक त्याच्या पुढची एक स्टेज भासाची स्टेज असते, रसाभास ज्याला जनरली म्हटलं जातं. ती स्टेज म्हणजे कर्माचं गणित कळालं तर आपण दुसऱ्याच्या कर्माचं गणित बघण्यामध्ये एक्सपर्ट होतो, स्वतःच्या कर्माच्या गणितकडे दुर्लक्ष करायला लागतो. रस्त्यावरती कोणी लुळा पांगळा दिसला लगेच आपल्या डोक्यात विचार येतो हे मागच्या जन्मी काहीतरी केलेलं असेल पाप कर्म त्याने. एखादी गाय जन्मल्या मेली, कुत्र्याला पायात किडे झाले, हे सगळं दुःखमय जीवन आहे. दुःखालयामध्ये आपण राहतो, त्यामुळे रोज बघायला मिळणार. आता आपण थोडेसे ज्ञानी झालो आहोत आणि क्लास अटेंड करतो, हो की नाही? मग आपण एक कर्माचं गणित बघायला लागतो परत सगळीकडे. पडला बिचार, त्याच्या कर्मानेच पडला असेल, मरू दे. भगवंत सांगतात की हे कर्माचं गणित जे आहे हे याच्यासाठी नाही,
फक्त स्वतःचं कर्म बघण्यासाठी आहे, फक्त आणि फक्त स्वतःचं. दुसऱ्याच्या कर्माकडे आपण बिलकुल लक्ष पण दिलं नसलं पाहिजे. दुसऱ्याच्या प्रती सदैव आदर, प्रेम, सेवा भावच असला पाहिजे. मग तो राक्षस जरी असला तरी. आलं का लक्षात? आणि ही भावना आपण विकसित केली पाहिजे. प्रभुपाद एकदा उदाहरण देतात की लहान मूल जर रडत असेल, डास वगैरे, मच्छर वगैरे चावले म्हणून, समजा 2 महिन्याचं 6 महिन्याचं बाळ, तर आई आतल्या खोलीतून म्हणत नाही त्याच्या कर्माचं फळ असेल, मरू दे. म्हणते का? चालेल का म्हणून तसं? मग ती आईच होणार नाही. बरं, ते त्याच्या कर्माचं फळ नसतं का? असतं. कित्येक जन्मापूर्वी तो पण मच्छर झाला असेल, दुसऱ्या बाळांना चावला असेल, हु नोज. कशा आपण त्याचा विचार करायचा कशाला? आणि हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, याचा विचार करून तुम्हाला याच्यातून काहीही संपन्न होणार नाही. भगवंत स्वतः म्हणतात कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला फक्त हे सांगितलेलं आहे तुमचं स्वतःचं कर्म बदलण्यासाठी, दुसऱ्याच्या कर्माकडे लक्ष देण्यासाठी नाही. दुसऱ्याकडे सदैव आपण करुणा, दया, मैत्री, सेवा या भावनेनेच बघितलं पाहिजे. त्यालाच भक्त म्हणतात. भगवंत सांगतात भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये, बघ नी, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र्य करुण एवचा. समे प्रिय, असा व्यक्ती मला खूप प्रिय असतो, जो कोणाचाही द्वेष करत नाही, प्रत्येक जीवाकडे मैत्री आणि करुणेच्या दृष्टीने पाहतो. आणि आपले भक्त त्याच्या पुढे जाऊन थोडस विचार करतात. आपले भक्त काय विचार करतात? मी आता भगवंतांचा भक्त झालोय, इस्कॉन जॉईन केलंय, प्रभूजी जप करतोय 16 माळ, मला याच्यात काही इंटरेस्ट नाही, गाडीवरनं पडला पडू दे, मरू दे, हे भौतिक कार्य आहे. अशा चुकीच्या, थोडंफार शिकलेलं असतंय कुठंतरी. कालच्या लेक्चरमध्ये प्रभूजींनी सांगितलंय एखाद्या पडलेल्याला मदत करणे भौतिक कार्य. त्याच्या शरीराला मदत करून काय उपयोग आहे? आत्म्याला मदत केली पाहिजे. की नाही? आपण असा विचार, शरीराला मदत करून काही उपयोग नाही, त्याला जाऊन हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितलं पाहिजे. परंतु जनरली माणूस त्या स्थितीमध्ये नसतो. त्यामुळे सेवा हा धर्म पहिल्यांदा आला पाहिजे. मग त्याला उचलला तुम्ही, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, त्याची शुश्रूषा झाली, तर तो तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला येईल. तेव्हा तुम्ही सांगू शकता मी काहीच केलेलं नाहीये, करता करविता तो भगवंत आहे. आणि तुम्ही जेव्हा मूर्छित अवस्थेत होता तेव्हा मी कंटिन्युअसली त्याचं नामस्मरण करत होतो, म्हणून कदाचित त्याने माझी प्रार्थना ऐकली असेल. तुम्ही पण भक्त व्हा, तुम्ही पण भगवंतांचं नाम घ्या. ही सगळीकडे भक्तीचाच प्रचार करायचा आहे, परंतु भौतिक दृष्ट्या मदत करायची असं नसतं. मग तुम्ही पण रोज जेवलं नसलं पाहिजे. शरीराला कशाला घालायचं जेवायला? काय संबंध आहे शरीराचा आणि आपला? हे चुकीच्या कल्पना डोक्यात घेतात काही भक्त लोक. असं नसतं. म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्री करुण एवचा. सदैव आपलं वागणूक जे आहे ते मैत्रीपूर्वक असलं पाहिजे. करुणा, दया याच्यावरती आधारित असलं पाहिजे. आलं का लक्षात? भगवान श्रीकृष्ण सांगतात महाभारत मध्ये देखील, बलरामजी प्रश्न विचारतात एकदा भगवंतांना, की जे पितामह भीष्मदेव आहेत, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, हे सगळे तर आपल्या आपल्या धर्माचं पालन करत होते, त्यांना का दंड द्यायचा? चूक युधिष्ठिरची आहे. स्वतः बायकोला द्यूतमध्ये लावायला कुणी त्यांनी सांगितलेलं, भीष्मदेवांनी सांगितलेलं बायकोला लाव दाव्यावर म्हणून. भीष्मजींचं काय चुकलं? भीष्माला का दंड द्यायचा? भगवंत समजावून सांगतात बलरामजींना, हे सगळे नियम जे आहेत ते जरी बरोबर असले, करुणेचा नियम जरी तुम्ही तोडला तर तुम्ही अधार्मिकच होता, तुम्हाला दंड मिळालाच पाहिजे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये करुणा, दया, मैत्री हा एकमेव नियम असला पाहिजे पहिला आपला.
जग गेलं खड्ड्यात, कुणी काय म्हटलं, कुणी काय केलं, गेलं सगळं खड्ड्यात. एका स्त्रीला वस्त्रहरण करायचा कुणीतरी दुष्ट प्रयत्न करतोय. भीष्मदेव उठायलाच पाहिजे होते तिथे. प्रतिज्ञा पण तुमची गेली खड्ड्यात, भगवंत म्हणतात. प्रतिज्ञा घेऊन काय तुम्ही भगवत धामात जाणार आहे? पाप केलं कसं जाणार भगवत धामात? भगवंत समजावून सांगतात हे सगळे नियम बंधन जे भीष्मदेव द्रोणाचार्य वगैरे बरळत असतात त्या सभेमध्ये, ते सगळे धर्माचे वृक्षाच्या फांद्या आहेत. परंतु धर्माच्या वृक्षाचा मूळ असतो करुणा, दया, मैत्री. ते कधी तोडायचं नाही, सदैव. उद्या तुम्ही कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये गेला, तर कुणी एखादा व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की हा एक नंबरचा डॅम्बिस व्यक्ती आहे, इथे इथे कशाला आलाय माहिती नाही, आणि त्याने येऊन तुमच्याकडे म्हटलं थोडस पेन देता का, फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही असं म्हणणार आहे का, तुझ्यासारख्या पाप्याला मी पेन कशाला देऊ? जेव्हा तुम्ही मदत करता, सेवा करता, मैत्री, करुणापूर्वक, आदरपूर्वक व्यवहार करता, तेव्हा समोरच्याचं मन पण थोडस कुठेतरी हलतं. मग तिथे भगवंतांची प्रार्थना, भगवंतांचे नामस्मरण याचा प्रचार करायची अजून जास्त चांगली संधी मिळते. ती संधी पण तुम्ही घालवता. त्यामुळे कोणाचं कर्म कसलंही असो, त्याच्याकडे आपण बिलकुल बघितलं नसलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी तुम्हीच पण प्रवचनात रेग्युलरली सांगत असता याच्या कर्माचं याचं फळ मिळालं, त्याच्या कर्माचं. हे प्रचारासाठी सांगणं गरजेचं आहे, नाही तर उदाहरणं कशी सांगणार, उदाहरणं कशी देणार? उदाहरण दिलं पाहिजे ना, त्याशिवाय माणसाला कळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्यांचा त्यांचा द्वेष करतो. आलं का लक्षात? द्वेषी आहे हो. या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली नाही तर कळणार कसं तुम्हाला? तुम्ही द्वेषी बनू नका. तुम्हाला म्हणून मी परवा त्या ग्रुपवरती मेसेज टाकला की तुम्हाला द्वेषी बनवायचा उद्देश नाहीये. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे सांगा. मी स्वतः देखील त्यांचा कधी द्वेष करत नाही. हो प्रभूजी, तुम्ही कधी कधी खूप क्रोधाने बोलता. हा, जे प्रभुपादांच्या विरुद्ध, भगवंतांच्या भक्ती विरुद्ध काम करतात त्यांच्याबद्दल आपण द्वेषी झालं पाहिजे, क्रोधित झालं पाहिजे. सामान्य जनतेला तर बिचारे अनंत जन्म अडकलेत याच्यामध्ये, त्यांचा द्वेष करून कसं चालेल? हो की नाही? त्यामुळे अशा छोट्या मोठ्या ठिकाणी देखील मदत करत जावा. ही सुकृती असते, खूप चांगलं काम असतं. सदैव सेवाभाव मनामध्ये असला पाहिजे, कुठेही असू दे, कुठेही असू दे. मग ते भौतिक शरीराची सेवा असते किंवा आत्म्याची सेवा असते. ऑफकोर्स आपल्याला आत्म्याची सेवा करायची अल्टिमेटली, परंतु भौतिक शरीराची सेवा केल्याशिवाय आत्म्याची नाही करता येत आपल्याला. एखाद्याला 4 दिवस त्याने काही खाल्लंच नसेल, त्याला हरिनाम द्यायला गेला तुम्ही, तर तो घेणार आहे का? पहिल्यांदा त्याला प्रसादच दिला पाहिजे. एखादा कर्जात असेल, एखादा दुःखात असेल, ते दुःख निवारण केलंच पाहिजे. तर काही काही दुःखाचं मूळ शोधता येत नाही, काही काही दुःखाचं निवारण पण करता येत नाही. मग त्यातला तेव्हा त्याला सांगायचं. एखादा कॅन्सरच्या लास्ट स्टेजला आहे, त्याला जाऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये सांगता का तुझ्याच कर्माचं फळ आहे? सांगायचं त्याला तुझ्याच कर्माचं फळ आहे, परंतु चांगल्या शब्दात सांगायचं. त्याला सांगायचं की या जगामध्ये कोणीच टिकून राहणार नाहीये. जे काय आपले कर्म असतात त्या कर्माचे फळ आपल्याला भोगायचे आहेत. भगवंतांचं नामस्मरण केला तर या पुन्हा कर्म साखळीमध्ये अडकायचं नाही, बाहेर पडायचं आहे बस. हो की नाही? असं मी परवा सांगत होतो, कॅन्सरचे पेशंट, मी बसलो होतो समोर, म्हणते
आजपर्यंत मी कोणाचं काही वाईट केलं नाही, आजपर्यंत कोणाचं मी काही वाईट चिंतलं नाही, आजपर्यंत कोणाला मी काही वाईट बोललो नाही, तरी पण मलाच कसा काय कॅन्सर झाला. त्यांना मी समजावून सांगितलं की असं बोलूच नका तुम्ही, कारण भगवंत कधी चुकत नाहीत. काहीतरी वाईट केलंय आपण म्हणून आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि ही भावना जर आपण विकसित केली तर आपण विनम्र होऊ, आपला अहंकार जाईल. कॅन्सर तर चुकणार नाही, मृत्यू तर चुकणार नाही, परंतु पुढच्या जन्मात आपल्याला चांगलं जन्म तरी मिळेल, अहंकार आता सोडून दिला तर. त्यामुळे परिस्थितीनुसार सत्य पण बोलावं लागतं. हेच तुमच्याच कर्माचं फळ आहे सांगावं पण लागतं. परंतु परिस्थिती बघून त्याच्यावरती दया म्हणून सांगायला लागलं तर सांगा, ते पण सांगा. स्वतः द्वेषी होऊ नका दुसऱ्याच्या कर्माकडे पाहून. स्वतः सदैव करुणामयी, दयामयी, मैत्रीपूर्णच राहिलं पाहिजे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम.